बघा मित्रांनो, भीमा नदीवरती आलोय. पाणी कमी झालं होतं पण आता परत वाढायला चालू झालंय. आज वाढतंय पाणी. आपले मित्र जाळे फेकतायत खाली. त्यांनी तर सांगितलं की मासे बिलकुल सापडत नाही आहे, कारण पाणी वाढल्यामुळे ज्या ठिकाणी मोठी धार आहे अख्खे मासे त्या धारावरती गेलेत आणि त्या धारावर तर जाळी मारणं शक्य नाही आहे. तरी पण आपण आलोय, प्रयत्न तर करणार आहे. आपण पाहू मासे सापडतात का. सापडले तर इथंच एक साधी सिंपल रेसिपी पण करणार आहे आणि मग घरी जाणार आहे. तर चला आता मासे पकडून घेऊ. बघा मित्रांनो, हा परिसर आहे. असं दगडाचं रान आहे मित्रांनो, त्यामुळे फेक जाळ्याने मासे पकडणं जरा अवघड असतं. बघा मित्रांनो, हे 3 बोटी प्रकारचं जाळ आहे, पण आपल्या नेहमीच्या जाळ्यांपेक्षा लहान आहे. पण आपल्याला असं पण काही जास्त मासे पकडायचे नाही येतात. संदीप भाऊ आहेत कॅमेरे मागे, फक्त संदीप भाऊ पुरतेच मासे पकडायच्यात, कारण आपण तर काय मासे नेणार नाही. तर चला आता जाळी पेट. येणार नाही. वाह वाह, सब माल है इसमें. बघा मित्रांनो, एका जाळ्यात एवढं आलंय. 3 कावडाशी आणि 3 चिलापी. हा बघा, एक एक कवडस आली बघा मित्रांनो. हे बघा कसली साईज आहे बघा याची. बघा मित्रांनो, किती खाली पण आहे का चिलापी. चिलापी. 2 कवडस. हा, गाल उडावं लागतं तोंडा. बघा मित्रांनो, एका जाळ्यात 30 चिलापी आलेले. एक कवडस पण आहे, पण चिलापी पण भरपूर आलेले आहे बघा. सळा काढून घेऊ आता. काट लागत.
बघा मित्रांनो, आता संदीप भाऊ झाडणार आहे झाड. सारखंच आपण झाडतोय, कटाळून गेलो आहे आपण. हे बघा आता संदीप भाऊ लागले जाळ झाडायला. मासे बघा किती आहे बघा, एवढे चिलापी आहे आणि तिथं 2 कवडस आहे. आणि त्या बघा तिकडं गांजो पण भरलेलं आहे आपलं. मित्रांनो, जरा संदीप भाऊंची तारंबळच व्हायला लागलेली आहे मासे काढताना. बहुतेक हळूहळू काढून मरणार मासे. रक्त यायला लागले माझ्या हातात. रक्त यायला लागलं. हे बघा मित्रांनो, हे आपले मित्र आहे तिथं आता पाण्याच्या कडे आलेले आहे. हे बघा, काय तू नाव बाळा? अनुराज फरतळे. अनुराज फरतळे. फरतळे. हा, राहायला कुठे आहे? वडबुद्रुकमध्ये. वडू बुद्रुकला. बघा मित्रांनो, पार्टी करणार आहेत, त्यांना मासे देतोय बघा आता आपण. आज रविवार, एन्जॉय. बघा मित्रांनो, सध्या पाण्याची परिस्थिती. आडनाव काय? बंडलकर ना? हा, बंडलकर. तर बघा मित्रांनो, एवढे मासे आले तर बघा. आणि शेवट जाळ आहे आता. आता काय मासे धरायचे बंदच करणार आहे. बघा मित्रांनो, संदीप भाऊ काढतायत आता परत. बघा मासे किती आहे. बघा मित्रांनो, मासे धरायचं बंद केलंय. बघा एवढे मासे, साधारण 10 किलो आहे. आपण तर काय नेणार नाही, सगळे मासे संदीप भाऊ नेणार. आपण फक्त रेसिपी करणार आहे यातली. तर चला आता रेसिपीला मासे काढून घेऊ. मित्रांनो, आपले मासे साफ करून झालेत. हे बघा, 3च मासे घेतलेत आपण रेसिपीसाठी. तर आता आपण याला मसाला लावून मॅरिनेट करणार आहे आणि चुलीवरती फ्राय करणार आहे. तर चला आता मसाला टाकून घेऊ. बघा मित्रांनो, चूल पेटली. बघा मित्रांनो, मस्त जाळ लागलेला आहे. तेल टाकून घेऊ आता. हे बघा, एवढंच तेल आहे, जास्त काय आपण आणत नाही सहसा. आज जास्त तेल पण नाही आणलेलं. हे बघा. बघा मित्रांनो, मासे मॅरिनेट झालेत चांगले. तर आता तव्यामध्ये टाकून घेणार आपण. बघा मित्रांनो, थोडे शिजत आलेले आहे, पण अजून वेळ घेणार आहे शिजायला. बघा मित्रांनो, अर्धी बाजू शिजत आलेली आहे माशाची. कसं ये, कसं वाटतंय मित्रांनो? जमतंय का बनवायला आम्हाला? रेसिपी तर तयार झाली. आता ताटात घेऊ आणि जेवण घेऊ. मित्रांनो बघा, मासे तर शिजून झालेले.
एक मासा काढून घेतो या बघा. हा बघा, एक नंबर क्वालिटी आहे बघा. हा हा हा, एकदम असं हॉटेलला गेल्यासारखं वाटतंय मासा बघून. बघा मित्रांनो, एक मासा तर काढून घेतलाय. 2 थोडे शिजायला ठेवलेत आपण आत्ता पण. थोडे कडक करायचे आहेत त्यांना म्हणून ठेवले. तर पाऊस यायची शक्यता आहे बघा. वरती बघा, बघा पूर्ण आभाळ आलेलं आहे. पूर्ण आभाळ आलेलं आहे मित्रांनो आणि गरजतोय पाऊस. त्यामुळे आपण पटकन खाऊन जाणार इथून. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो बघा. मित्रांनो, एकदम मस्त रेसिपी झालेली आहे. आपण तर जास्त मासे खात नाही, तुम्हाला माहिती आहे. रेसिपी पुरते बनवलेत. बाकीचे मासे संदीप भाऊन येणार आहे. रेसिपी एकदम टेस्ट चांगली आहे. कवडस माशाला मित्रांनो काटे जास्त असतात. शिलापी खाणारला कवडस खायला अवघड जातो, पण चवीला मात्र एकदम चांगला मासा आहे, कारण नदीत राहणारा गावरान मासा आहे. तर चला आता, रेसिपी तर झालेली आहे, आपण पटकन खाऊ आणि घरी निघू. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आता आपलं जेवण पण झालेलं आहे. आपण सर्व उरकून निघालेलो आहे, आता घरी चाललो आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.